की तुम्हाला तुमचे कर्ज मंजूर करतो. कर्ज त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि आम्हाला म्हणाले ते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाही व परस्पर त्यांनी ते पैसे घेऊन आमची फसवणूक केली. तर असे आमच्या गटामध्ये सर्व त्या भोसे ॲग्रो प्रोड्युसर गटामध्ये 248 सदस्य आहेत. त्या सर्व सदस्याची कुणाला पहिला हप्ता दिला, कुणाला दिलाच नाही, अशा स्वरूपाचं प्रकरण घडलेलं आहे. तर याची पूर्ण चौकशी व्हावी. 248 जणांचे 1,40,000 4 कोटीच्या आसपास फसवणूक झाली. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पुढे काय करणार नाही झालं तर पुढचं नियोजन काय, म्हणजे जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करू 12 तारखेला, 12 एप्रिल. ठीक आहे. सुनीता विष्णू बोंगे. आम्हाला कर्ज पहिलं 60,000 रुपये दिलं, 70 दिलं, त्यातलं 10,000 आपल्या ह्याला घेतलं, बिलं मारायचा ती खर्च घेतला आणि परत 60 दिलं. परत पैसे दिले नाहीत आम्हाला. दुसरं मिळाचं 17,000चं तर दिलंच नाही. तर त्याने आम्हाला घर नाही, दार नाही, काय नाही. आम्ही रोज मजुरीला जातो. 11 लाख रुपये भरायचं कशानं आमचं. ह्यांच्यापासून आमच्याला साहेबापासनं, अनवर साहेबापासनं माझ्या पोराला धोका आहे आणि सोमनाथ थिटे ह्याच्यापासून सुद्धा माझ्या पोराला धोका आहे. सोमनाथ थिट्यानं, संतोष थिट्यानं सुद्धापासून धोका आहे माझ्या पोराला, मुलाला. धमकी टाकते ती, दाब देते ती. मोबाईल पैसे मागितले की ह्याला टाकते ती. बंद. मी पोलीस स्टेशनला सांगितलेलं एकदा. हां, परत ती बघूच म्हणते ती. काय सुद्धा इलाज नाही ना, गपची बसली, मोबाईल बंद करून टाक असं याने गप बसावं वाटते त्यांना समजायला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी बरंच करा लागली कान चालू आहे त्यांचे. हां, आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला त्याचं ही व्हावं, नंतर आम्ही ह्याच्या मोहरी जाऊन आम्ही आत्महत्या करणार आहे. आमच्या नावाखाली कर्ज उचलले तिने. आम्हाला एकच हप्ता माझ्या नावावर झाला आहे, दिला आहे बँकेत. आणि मालकीने नावावर बी हप्ता आला नाही, काय नाही, ती फसवणूक केली आणि आम्हाला नोटीस येते ते पैसे भरा म्हणून. आणि त्या दिवशी आम्हाला 5-5 कोटीची नोटीस दिली ते. हां, जी काय 15 नावावर आहे तेवढं दाखवते, 15 लाखाच्या वर दाखवते. मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी सर्व कागदपत्रे मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या मालक अनवर बाबूलाल शेख यांच्याकडे दिली व ते म्हणाले की तुम्हाला तुमचे कर्ज मंजूर करतो. पण माझं कर्ज त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि आम्हाला म्हणाले ते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाही व परस्पर त्यांनी ते पैसे घेऊन आमची फसवणूक केली. तर असे आमच्या गटामध्ये सर्व त्या भोसे ॲग्रो प्रोड्युसर गटामध्ये 248 सदस्य आहेत. त्या सर्व सदस्याची कुणाला पहिला हप्ता दिला, कुणाला दिलाच नाही, अशा स्वरूपाचं प्रकरण घडलेलं आहे. तर ह्याची पूर्ण चौकशी व्हावी. 248 जणांचे 1,40,000 4 कोटीच्या आसपास फसवणूक झाली. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पुढे काय करणार झालं तर पुढचं नियोजन काय, म्हणजे जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करू 12 तारखेला, 12 एप्रिलला. 1 मिनिट थांब. रोल म्हणलं की चालू कर. हां, रोल. आमच्या नावाखाली कर्ज उचलले तिने. आम्हाला एकच हप्ता माझ्या नावावर आणि मालकीने नावावर बी हप्ता आला नाही, काय नाही, ते फसवणूक केली. आम्हाला नोटीस येते पैसे भरा. त्या दिवशी आम्हाला 5-5 कोटी नोटीस दिली ते. कर्ज किती, तुमच्यावर कर्ज किती, जी काही 15 नावावर आहे तेवढं दाखवतो.
ठीक आहे. आणि ह्यांचं